So today we are going to see higher order component, which is our next part. पर्पज काय याचा तर बेसिकली तुमचा कोड जो आहे तो रियुजेबल बनवण्यासाठी. ठीक आहे. प्रॅक्टिकली बघू आपण की कशासाठी यूज करतात आपण तर. सो लेट अस हॅव अ क्लास कंपोनंट ज्याचं नाव असेल क्लिक काउंटर डॉट टी एस एक्स. अगेन काउंटर आलाच परत. आणि हा असेल एक क्लास कंपोनंट. ठीक आहे. तर क्लिक काउंटर मध्ये एक बटन असेल. एक बटन असेल ज्या बटनावर मी क्लिक केल्यानंतर इथे लिहून येईल की क्लिक किती वेळा क्लिक केले ते. तर ऑन क्लिक काहीतरी एक फंक्शन कॉल होईल. ठीक आहे. आणि इथे येईल क्लिक्ड काउंट टाइम्स. ठीक आहे. तर पहिली गोष्ट आपल्याला काउंट घ्यावं लागेल. सो सिन्स दिस इज अ क्लास कंपोनंट आपल्याला कन्स्ट्रक्टर बनवावं लागेल. आर कॉन्स्ट कन्स्ट्रक्टर मध्ये आपल्याला घ्यावं लागेल एक काउंट नावाचा व्हेरिएबल ज्याची व्हॅल्यू असेल 0. ठीक आहे. आणि इथे लिहावं लागेल आपल्याला दिस डॉट स्टेट डॉट काउंट. काय झालं याला. अच्छा हा इथे आपल्याला द्यावा पण लागेल नाही का कंपोनंटची तिथे स्पेसिफाय करावं लागेल प्रॉप्स काय नसणार आहे. आणि स्टेट असणार आहे काउंट जो की असणार आहे नंबर. अँड दॅट्स इट. ॲज ऑफ नाव नो प्रॉप्स नथिंग. ठीक आहे. एव्हरीथिंग क्लीन. आणि इथे सेट स्टेट मेथड आपल्याला कॉल करायची आहे. सेट स्टेट सेट स्टेट मध्ये काय करायचं आहे. अम, फक्त काउंटच आहे ना आपल्याकडे. काउंटची व्हॅल्यू इज इक्वल टू काउंट प्लस 1. ऑल राईट. काउंट म्हणजे दिस डॉट स्टेट डॉट काउंट प्लस 1. लेट अस सी. एक सेकंड. ठीक आहे. तर लेट अस ट्राय टू यूज दिस क्लिक काउंटर ॲप डॉट टी एस एक्स. इथे शॉपिंग कार्टच्या ऐवजी अँड लेट अस गेट रीड ऑफ दिस. ओके. लेट अस रिफ्रेश इट. 1-2 मिनिटं घेईल थोडासा स्लो असल्यामुळे. काय झालं पाहिजे एक बटन आलं पाहिजे आणि त्या बटन लिहिलेलं असेल की क्लिक एवढ्या एवढ्या वेळा. जर मी त्याच्यावर क्लिक करतोय तर तिथे त्याचा काउंट वाढेल. कूल. एक बटन दिसतंय. क्लिक 0 टाइम्स. मी प्रेस केलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नॉर्मल तोच गिसापिटा काउंटर आहे आपला काही नवीन नाही. फक्त क्लास कंपोनंट मध्ये. ठीक आहे. आता तुम्ही आतापर्यंत काउंटर खूप बघितले क्लिकवाला काउंटर काउंटर. आपण एक आज नवीन काउंटर बघू. हवर काउंटर म्हणजे काय. एक लेटेस्ट हेडिंग आहे आपल्याकडे. त्या हेडिंगवर आपण जेवढ्या वेळा माऊस नेला तेवढ्या वेळा तिथे त्याचा काउंट वाढला पाहिजे. ठीक आहे. सो एच ओ सी मध्येच आपण काय करू. वेट द हेक इज एच ओ सी. एच ओ सी मध्ये आपण काय करू परत एक बनवू हवर काउंटर. ओ शिट. एच ओ व्ही आर डॉट नाही काउंटर डॉट एस एक्स. सेम हा पण काय असेल एक क्लास कंपोनंट असेल. आणि इथे पण काय असेल एक H1 टॅग लेट अस से. H1 टॅग. H1 टॅग मध्ये लिहिलं असेल की जसं आपण क्लिक काउंटरच्या वेळी दाखवलं होतं की क्लिक्ड दिस दिस मच टाइम्स तिथेच देऊ आपण हवर्ड एक्स टाइम्स. ठीक आहे. लाईक काउंट टाइम्स. आवाज ब्रेक झाला तर मला सांगा मध्ये मला ते लिहून येते की युअर कनेक्शन इज अनस्टेबल. जर ब्रेक झाला तर मला सांगा तसं. हम्म. हो सर ठीक. व्हॉइस ब्रेक होतोय. ब्रेक होतोय ना. ओके. ए ठीक आहे. गो सम अदर प्लीज. हम्म. ठीक आहे. इथे नाही होणार व्हॉइस ब्रेक. हवर काउंटर करायचे. ठीक आहे. तर आता येतो ना आवाज बरोबर.
येस Yes, सर. तर जसं क्लिक काउंटर मध्ये आपण स्टेट वगैरे घेतलं होतं, तसंच आपल्याला काय करावं लागेल, इथे पण घ्यावं लागेल. एक काम करू आपण, जसं आता इथे आपण डायरेक्टली सेट स्टेटला कॉल केलं, त्याला थोडंसं आपण वेगळं काढूयात. ठीक आहे, आणि इन्क्रीमेंट काउंट नावाचं एक फंक्शन बनवू, त्याला ते पास करू लाईक दिस. इन्क्रीमेंट काउंट इज इक्वल टू अनदर फंक्शन. डू वी नीड ॲक्च्युअली अनदर फंक्शन? ठीक आहे, व्हॉट एव्हर. आउट नॉट दिस, हे. आणि इथे इन्क्रीमेंट काउंटला दिस डॉट इन्क्रीमेंट काउंट. लेटस सी. एक मिनिट, ह्याला काय झालं? ओके, येस. जसं क्लिक काउंटरमध्ये आपण कन्स्ट्रक्टर बनवलं, स्टेट घेतली, इन्क्रीमेंट काउंट केलं, तीच सेम गोष्ट आपल्याला काय करावं लागणार आहे, इथे टाकावं लागणार आहे हवर काउंटरमध्ये. सो लेट अस डू दॅट. अँड व्हॉट एल्स डू वी नीड? हां, हे पण आपल्याला कॉपी करावं लागेल नाही का, प्रॉप्स अँड स्टेटवाला पार्ट. सो लेट अस कॉपी दिस ॲज वेल अँड विल जस्ट पेस्ट इट हिअर. ठीक आहे, आणि इथे दिस डॉट स्टेट डॉट काउंट डॉट काउंट. कूल. लेटेस्ट सी द आउटपुट. पण याला आपल्याला यूज करावं लागेल नाही का, जसं आपण क्लिक काउंटरला यूज केलं होतं ॲप.ts मध्ये, तसंच हवर काउंटरला यूज करावं लागेल. तर हवर काउंटर, हो, सी हवर्ड 0 टाइम्स. मी आता, अच्छा हां, त्याला इव्हेंट लावला नाही अजून अजून आपण, तर ते अजून काही करणार नाही. एक सेकंड. हां, तर आता आपण काय करू, त्याला इव्हेंट लावूयात. इव्हेंट कसं लावू? जेवढ्या वेळ त्याच्यावरतून माऊस गेला तेवढ्या वेळ काय करायचं आपल्याला, ते काउंट व्हॅल्यू इन्क्रीज करायचे ऑन माऊस ओव्हर. आणि जेव्हा आपण त्याला कॉल करू, दिस डॉट इन्क्रीमेंट काउंट. ठीक आहे, अँड लेट अस रिफ्रेश इट. बघूयात काय होतंय का. नथिंग इज हॅपनिंग बेट. ओ, डेव्हलपर टूल्स ओपन हो. हां, काय बोलते, नाही हे नाही आपला प्रॉब्लेम. आपला प्रॉब्लेम वेगळा आहे. लेट अस रिफ्रेश इट. क्लिक 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 इज नॉट वर्किंग. थांबा, समथिंग इज रॉंग. ओके, दिस इज ओव्हर काउंटर अँड क्लिक काउंटर मध्ये पण ॲरो फंक्शनची गरज नाही आपल्याला. अँड इफ आय क्लिक ऑन दिस, येस. आणि इथे बघा, होवर केला तरी पण काय होते, मी क्लिक करत नाही, बस फक्त माऊस त्याच्यावरतून नेतोय. हे बघा, एक नेला आणला, नेला आणला, नेला आणला. ती जेवढ्या वेळा मी होवर करतो तेवढ्या वेळा काय होते, काउंटची व्हॅल्यू वाढत जाते. आणि ते क्लिक जोपर्यंत मी करत नाही तोपर्यंत व्हॅल्यू वाढत नाही, क्लिक केल्यानंतर व्हॅल्यू वाढते, आणि ते होवर केल्या वाढते. बघा, दोन इव्हेंट वेगवेगळे आपण घेतले. फर्स्ट इज क्लिक आणि सेकंड इज द माऊस ओव्हर इव्हेंट. इन केस इन फ्युचर असं कधी झालंच की तुम्हाला एक इनपुट टॅग घ्यायचा आहे, त्या इनपुट टॅग मध्ये परत तुम्हाला जेवढ्या वेळा मी की प्रेस केली कीबोर्डवाली, तेवढ्या वेळा काउंट इन्क्रीज करायचा आहे आणि तो काउंट कुठेतरी शो करायचा आहे. तर काय करावं लागेल, परत ते क्लास कंपोनंट बनावं लागेल इनपुटसाठी. त्यामध्ये हाच कोड इम्प्लिमेंट होईल, म्हणजे कॉपी होईल सरळ सरळ. कन्स्ट्रक्टर, त्याच्यामध्ये स्टेट, त्याच्यानंतर मग इन्क्रीमेंट काउंटचा फंक्शन, आणि पण त्याला आपण नंतर कॉल करतो. ठीक आहे. सो अगेन काय होतंय, कोड रिपीट होते. सो टू गेट रीड ऑफ दिस प्रॉब्लेम, वी हॅव हायर ऑर्डर कंपोनेंट. काय असतो तो बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल लेट अस क्रिएट दिस हायर ऑर्डर कंपोनेंट, ज्याचं नाव असेल विथ काउंटर डॉट टी एस एक्स. विथ काउंटर डॉट टी एस एक्स, हा एक सिम्पल फंक्शन असेल. सो लेट अस क्रिएट अ फंक्शनल कंपोनेंट विथ काउंटर म्हणून. अच्छा, बरं, याचं काम काय, विथ काउंटर हा काय करणार आहे ॲट द एंड, जे आपले क्लिक काउंटर आहे, हवर काउंटर आहे, त्याला एनहान्स करणार आहेत. एनहान्स म्हणजे
क्लिक काउंटरचं काम काय, म्हणजे तो हँडल काय करेल, फक्त क्लिक हँडल करणार आहे. होवरचं काय काम आहे, तो होवर हँडल करेल. पण काउंटची व्हॅल्यू हँडल करायचं काम कोण करेल, तर विथ काउंटर हँडल करेल. सो ज्याला समजा टेक्निकली तेवढं नाही समजलं, नॉन टेक्निकली, तुम्हाला टोनी स्टार्क माहिती आहे? टोनी स्टार्क, एनिवन मार्बल फॅन? नो? आयरन मॅन माहिती आहे? येस सर. हा. तर तो आयरन मॅनच्या सूटमध्ये जो माणूस आहे, त्याचं नाव आहे टोनी स्टार्क. ठीक आहे, पिक्चरमध्येच त्याच. तर टोनी स्टार्क विदाउट सूट इज टोनी स्टार्क. टोनी स्टार्क विथ सूट इज आयरन मॅन. तसंच क्लिक काउंटर विदाउट द विथ काउंटर, मतलब मतलब नाही, म्हणजे ह्या हायरोड कंपोनंट शिवाय तो फक्त क्लिक करणार आहे, काउंट तो मॅनेज नाही करणार. हवर काउंटर फक्त हवर करू देईल, तो काउंट मॅनेज नाही करणार. त्याचं काम काय, तो हवर फक्त चेक करतो की हवर होते की नाही होते. काउंट मॅनेज करायचं काम कोणाचं, ते विथ काउंटरचं. ठीक आहे, ही एक फंक्शनॅलिटी प्रोव्हाइड करेल क्लिक काउंटरला आणि होवर काउंटरला. आता कशी करेल? सो फर्स्ट ऑफ ऑल थोडंसं सिंटेक्स बघून घ्या. काय होतं, ह्याचे जे प्रॉप्स आहे ना, प्रॉप मध्ये आपल्याला तो कंपोनंट भेटतो. ठीक आहे, लेट अस से द कंपोनंटचं नाव इज ओरिजिनल कंपोनंट. ओरिजिनल कंपोनंट. ऑलराईट, त्याला आपल्याला तर प्रॉपरली सगळं सांगावं लागेल की नेमकं काय आहे. सो लेट अस क्रिएट इंटरफेस प्रॉप. ठीक आहे, त्यासाठी एक ओरिजिनल कंपोनंट. It should be of type react dot react node, and what else do we need? इथे स्पेसिफाय करावं लागेल react dot first component of type props, and that's it. ठीक आहे. तर आता काय होईल, आपण याला रिटर्न डायरेक्टली नाही करणार आहे. लेटेस्ट जस्ट रिमूव्ह दिस ॲज ऑफ नाऊ. ठीक आहे, राहून द्या सध्या, तो रडायला लागला नाही तर परत. लेटेस्ट क्रिएट अ क्लास कंपोनंट हिअर. क्लास कंपोनंटचा सिंटॅक्स कसा आहे, RCE. थांबा, आता एक्स्ट्राचं जे काम आहे ते आपण रिमूव्ह करू. डोंट नीड दिस. रिॲक्ट डॉट कंपोनंट केलं तरी चालेल, सेपरेटली काय करायची गरज नाही. And what else do we need? Export default this. No, we don't want to export anything now. ठीक आहे, तर इथे क्लास बनवला, क्लासचं नाव असेल न्यू कंपोनंट. ठीक आहे, न्यू कंपोनंटला आपण काय करू, रिटर्न पण करून टाकू. व्हॉट इफ आय रिटर्न डायरेक्टली न्यू काउंटर, सॉरी न्यू कंपोनंट. तो पण तर एक JSX आहे. काय बोलतो, नाही? टाइप ओरिजिनल कंपोनंट प्रॉप स्टाफ टाइप न्यू नॉट अनेबल टू एलसी डॉट प्रॉप्स. असाइन कशाला करायचंय पण. हम्म, तर ठीक आहे. व्हॉट एल्स इज द प्रॉब्लेम. बरं ठीक आहे, करायचं काय इथे सांगतो मी काय करायचं इथं. इथे आपल्याला रिटर्न करायचंय ओरिजिनल कंपोनंटला. हा काय बोलतोय आता, एरर्स येतील, चॅट जीपीटी करू. डोंट टेक टेन्शन. Original component cannot be used as JSX component. Its types props not valid. ठीक आहे. आता तर त्याला जुगाड करून JSX बनवू त्याचं. ओके, one more thing. Do we need this? Wait, what is the issue, my dear? Cannot be used as JSX component react dot react node. नसेल तर आपण बघू काहीतरी जुगाड. react dot react component element. ठीक है, what is this? There type TP requires and so on. No. शेवटचा उपाय एनी आहे. ठीक आहे, जर हे नाही झालं तर
React DOM, React Element, no, no, no. This is one of the thing. अच्छा बरं ठीक आहे. Let us try to do this thing. Click counter. Okay. What is this? What is this? नहीं. Component dot component. ठीक है. React dot component. देतोय. No. ठीक आहे. बघू शेवटी at the end काय तर. Errors फक्त निघू दे एकदा. I want to return this from where? Class component संपला का इथे? Class component संपला का इथे संपला. ठीक आहे. Nice. What is this? Okay, and what? एक एक करू चला. हा काय बोलतो बघू पहिले. New component is not assignable to. ठीक है. चल बेटा चल. चैट जीपीटी. नेट चालत नाही वाटते. आवाज येतोय का? गुड. क्या बोलते हैं? जस्ट incompatibility issue. Yes, I know. Expected NEC level. Yes, that is also true. Let's break down the error message. Original component props type of new component is not assignable to type absolute props. ठीक है. What is a different type of function? TypeScript accept expects a function component fc props. Okay. Is not assignable to type React node. New component. What the heck is new component? React dot node. Okay, let us see this and give me a second. So according to Apna syntax looks fine. Let us not export this as of now. If this is not okay, let us remove this. बघू आपण. A simple function to work, not a component and not anything else. Of type props. त्याला सिंपल कंपोनेंट ठेवायचा प्रयत्न करू. म्हणजे सिंपल फंक्शन. ठीक आहे. नाव इट इज ओके. अँड नाउ व्हॉट डू नीड. हा हे बघू एकदा. This is element type. Original component does not have any construct or call signatures. Original component can be the JSX component. Its type component any not valid JSX element type. Okay, हा इश्यू ChatGPT सांगेल पटकन. Those you think error मला येत नसतील बघून घ्या. Error message that does not recognize original component as a valid JSX component. This issue typically arises when TypeScript cannot determine ठीक है क्या बोलते हैं. C. Example props ठीक है. इथे यूज करें example props. Hard text ला आपण डायरेक्ट येऊ शकत नाही. Original component if I directly don't use like this, the problem होईल ना. कारण this is actually component. See what we are going to do is तुम्ही हायर ऑर्डर फंक्शन बघितलेले. कॉल बॅक फंक्शन हायर ऑर्डर फंक्शन. Yes, एनिवन. sir. Yes, sir. हा तर त्यात काय होतं बेसिकली की हायर ऑर्डर फंक्शन एक फंक्शन असतो ज्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या पॅरामीटर लिस्टमध्ये तुम्ही एक कॉल बॅक फंक्शन पास करतात राईट.
सो इथे पण आपण तसंच काहीतरी करणार आहोत. आणि जे पास करणार आहोत विथ द पॅरामीटर इज अ कंपोनंट, आणि कंपोनंटला आपण असंच यूज करणार आहोत. सो सो व्हॉट एल्स डू वी नीड? इफ आय डोंट डू दिस बाय एनी चान्स, this will give me an error, right? If I don't do this at all, ठीक है, I'll give the type as any. ठीक है, आता हा प्रॉब्लेम देणार नाही, पण दिस इज नॉट गुड. एनी यूज करणं इज नॉट ॲट ऑल सजेस्टेड, ॲटलिस्ट फ्रॉम माय साईड. पण आता आडलारी गाढवाचे फायदे जर होत असेल तर आपण करू ते पण. ओके, रिॲक्ट डॉट रिॲक्ट नोड, दिस इज अ गुड वन बट cannot be just valid CSX. सर पण ते 2 वेळा रिटर्न का केलं? दोन वेळा रिटर्न काय केलं असं? हो. हे बघ, हे जे रिटर्न होईल ना, ते रिटर्न होईल टू धिस विथ काउंटरला, आणि विथ काउंटर रिटर्न करेल न्यू कंपोनंटला पूर्ण. म्हणजे बघ, विथ काउंटरमध्ये हा क्लास, एक मिनिट आहे, थोडासा असं सेपरेट सेपरेट करतो म्हणजे जरा समजेल. ठीक आहे, विथ काउंटरमध्ये आपण काय केले, क्लास कंपोनंट बनवला. ठीक आहे, जो की रिटर्न करतो समथिंग. तो समथिंग काय आहे, तो ओरिजिनल कंपोनंट आहे. तर लिव्ह इट ॲज ऑफ नाव. आपण काय करतोय, हा पूर्ण कंपोनंट, न्यू कंपोनंट रिटर्न करतोय टू विथ काउंटर, आणि ऍट द एंड विथ काउंटरला आपण एक्सपोर्ट करणार आहोत. ठीक आहे, एक्सपोर्ट विथ काउंटर म्हणून एक्सपोर्ट डिफॉल्ट करावं लागेल, लाईक दिस. म्हणजे विथ काउंटरला आपण जर यूज केलं, आपण त्याला एक कंपोनंट पास करू ज्याच्यामध्ये काही ॲडिशनल आपल्याला फीचर्स भेटतील. ठीक आहे, एनहान्स आपण करू त्याला, बट फॉर दॅट हायर पेल गेला पाहिजे. ठीक आहे, टू रिमूव्ह अगदी दिस. ते ओरिजिनल कंपोनंटला तू टाईप का दिलाय? टाईप याच्यासाठी दिला की तो एक रिॲक्ट नोड, जसा डॉम नोड असतो तसा रिॲक्ट नोड आहे. डॉम नोड इन द सेन्स, एक डॉमची ट्री बनते, त्या ट्री मधला एक पार्ट छोटासा, दॅट इज डॉम हा. डॉम नोड. डॉम नोड मध्ये काय पण असू शकतं, H1 टॅग, डेव टॅग, वॉट एव्हर. तसंच हा. रिॲक्टच्या ट्री मध्ये पण असं समजू आपण की रिॲक्ट नोड म्हणजे एक कंपोनंट आहे, म्हणजे एक कंपोनंट इज अ रिॲक्ट नोड. बट आय लेट मी, काय रे हो, एरर परत कॉपी करून का फायदा नाही. इन दिस एक्झाम्पल हा काय बोलतोय, example component is a valid JSX component that accepts a text as a props in, हाँ ठीक है, you can use it in JSX context like this, but that's what we did. Example component, okay, okay, let us do one thing. त्याला आता आपला पूर्ण कोड देऊन टाकू. With counter is is a higher order component, higher order component, but I am not able to return, oh, not return, use original component C capital as JSX. Hmm. Thamba, Mr. ChatGPT. In a code, this because you're treating original component as JSX element directly, but it's of type React node, which is a broader type of encompassing React type, including string. Okay. It doesn't represent specific element. To fix this component type proper, to accept, okay, you can use like this, कसं original component of type component type any. ठीक आहे, and what else, बस तेवढंच. Let us use this again. Any, you can use any with a specific what with specific props type. No, as of now तर काय प्रॉपर येणार नाही आपला, कॉम्पोनंट टाईपचा आपण त्याला टाकू शकतोच.
ठीक आहे, पुढे पण ते थोडंसं इश्यू येणार आहे आपल्याला, बट ॲज ऑफ नाव जर आपला सॉल्व्ह होत असेल तर बेस्ट. कंपोनंट आपला इम्पोर्ट करावा लागेल फ्रॉम रिॲक्ट, बट स्टील आपला इश्यू का जात नाही. ठीक आहे. अँड काही दुसरं काही दिलं का त्याने? ओरिजिनल कंपोनंट ऑफ टाईप प्रॉप्स. ओरिजिनल कंपोनंट दिस इज ऑफ टाईप दिस. पैसे आले का कटले? काहीच नाही. ओके, नाव वी आर गुड विथ दिस. फायनली. एक मिनिट हो. ठीक आहे, इश्यू गेला. त्याचं बोलणं असं होतं की टाईप त्याचा आपण चुकीचा थोडा दिलाय. दॅट शुड बी कंपोनंट टाईप ऑफ टाईप एनी. ठीक आहे, अगेन एनी इज नॉट ॲडवायजेबल, पण ॲज ऑफ नाव अंडरस्टँडिंग पुरतं ठीक आहे. पण आता याला यूज कुठे करायचं? सो यूज करताना लेट अस इम्पोर्ट दॅट फर्स्ट. इम्पोर्ट विथ काउंटर. इम्पोर्ट केल्यानंतर what we have to do is इथे आपल्याला ते डिफॉल्ट एक्सपोर्ट करताना विथ काउंटर आणि लाईक धिस आपल्याला करायचं आहे. पण आता काय बोलतोय हा? आर्ग्युमेंट ऑफ टाइप क्लिप काउंट इज नॉट असाइनेबल टू द पॅरामीटर ऑफ टाइप प्रॉप्स मिसिंग. ओके. ओरिजिनल कंपोनेंट इज मिसिंग ऑफ टाइप. ठीक आहे, दिस कॅन बी एनीथिंग. आता ते नाव कॉन्फ्लिक्ट करायला लावतोय. ठीक आहे, दॅट्स द प्रॉब्लेम विथ टाइप स्क्रिप्ट. ठीक आहे, cool. This should be anything actually. Anything means let us ask ChatGPT while oh, while passing the component to a higher order component. There is name conflict, name issue with due to type checking in TypeScript. Wait. Okay, PX prop, define any props that you want. Define any prop that the HOC will inject into the original component. Function original component extends wrapped component of wrapped component type P. ठीक है. Define actual HOC, return HOC, props, omit. अरे बाप रे बाप. ठीक है. जावास्क्रिप्ट सोबत इजी है यार, टाइपस्क्रिप्ट थोड़ा सा हार्ड है. ठीक है, स्टिल क्या बोलते हैं कंपोनेंट इस ज्यांचा फंक्शन कंपोनेंट आहे. ठीक आहे, इथेच त्याला देऊन टाकतो ना सगळा कोडच. This is the click counter component which I want to as pass to a higher order component. ठीक है. एक्सपोर्ट काउंटर क्लिक काउंटर सेमच होते हैं ना. क्लिक काउंटर स्टेट कंपोनेंट क्लिक काउंटर स्टेट whatever. काय बोलते हैं यानी स्टेटचा चेंज करून दिलं काय? Thank you for providing click counter component to indicate the counter higher component property. You need to ensure that the typings are aligned correctly. In your case, you should ensure that with context with valid real component. Okay. आणि हे विथ काउंटर काय दिलं त्याने? Injected props. Why should I do that? किती वाजले? 8:13 झाले नाही का?
लेट सी झाल्याशी सॉल्व तर ठीक आहे, नाही तर नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू आपण. ओके, व्हॉट इज वी नीड अँड विथ काउंटर हायर कॉम्पोनंट शुड बी लाईक दिस. ओके, याचं काय त्याने एक्झाम्पल दिलं होतं का? Okay, the injected props interface represents the props that HOC adds original component. Okay, with HOC conflict with prop expected. ठीक है, let us try to copy this. Zara define any props that HOC will inject into the original component. What is this P, by the way? P is a type of props actually, if I'm not wrong. Yes, it is a type of props. But ठीक है, cool. P extends injected props. Okay, with counter टाकू शकतो इथे. इंजेक्टर प्रॉपचे का नाही. वेट, इथे येणे असू दे. ठीक है, व्हाट इज दिस, प्लीज एक्सपेक्टेड दिस. Injected props we don't have, we just have props. Expected. नाही. ठीक आहे. अच्छा बरं, मी तुम्हाला पहिले सांगतो की काय करायचंय, तर नाही तर तुम्ही ह्याच्यामध्ये कन्फ्युज व्हाल. करायचं असे की क्लिक काउंटर आपण याला पास करू ॲज अ पॅरामीटर. ठीक आहे, हा जो कोड आहे त्याला आपण इथे रिमूव्ह करू. अँड हा जाणार आहे विथ काउंटरमध्ये. कुठे जाईल तो, इथे जाईल. ठीक आहे, इथे गेल्यानंतर अँड व्हॉट इज दिस, काउंट डज नॉट एक्झिस्ट. त्याचे एक मिनिट, इथे पण आपल्याला प्रॉप्स अँड स्टेट अँड ऑल इथे मॅनेज करावं लागेल. आणि हा जो इन्क्रिमेंट काउंट आणि हा काउंट आहे तो आपल्याला पास करावा लागेल टू ओरिजिनल कंपोनंट. ओरिजिनल कंपोनंट इज दिस क्लिक काउंटर. हा भेटेल त्याला इथे. आता स्टेट तर काय नसणार आहे, तो स्टेट आपण रिमूव्ह केला तरी चालतील. प्रॉप्स भेटतील आपल्याला इन्क्रिमेंट काउंट अँड काउंट. काउंट इज ऑफ टाईप नंबर अँड increment count is of type this मध्ये नाही येते. this dot props मध्ये. this dot props dot increment count, this dot prop dot count. हेच करायचंय. ठीक आहे, म्हणजे होईल का त्याने तुम्हाला डायरेक्टली इथे जस्ट लीव दिस ॲज ऑफ नाव. इथे तुम्हाला काउंट आणि इन्क्रिमेंट काउंट या दोन गोष्टी मिळतील. this dot increment count आणि हा this dot state dot count. तर हे करायचं आपल्याला. ठीक आहे, हॉवर काउंटरमध्ये पण सेम, याची काय गरज पडणार नाही आपल्याला. ऑल राईट, अँड नॉट इवन स्टेट. आपल्याला जसं क्लिक काउंटरमध्ये आपण केलं होतं तसंच हॉवर काउंटरमध्ये पण करायचं. ठीक आहे, अँड अगेन दिस डॉट प्रॉप्स डॉट increment count and this dot props dot count. दॅट्स इट. आणि इथे आपल्याला विथ काउंटरला यूज करायचंय. स्पेलिंग चुकली मी. दिस शुड हॅपन, बट नाव देर इज सम इश्यू विथ दिस. ऍट द एंड होईल काय की तो जो स्टेट आहे तो मॅनेज फक्त कोण करेल, विथ क्लिक काउंटर, सॉरी विथ काउंटर करेल. आणि ह्याचं काम काय आता उरेल फक्त की तू इव्हेंट बघ, कुठला इव्हेंट आहे, माऊस ओव्हर आहे, क्लिक इव्हेंट आहे अँड सो ऑन. ठीक आहे,
आता कारण टाइम झालेला आहे, इश्यू सॉल्व्ह करत अजून टाइम जाईल. I'll, what I'll do is I'll solve the issue by myself. ठीक आहे, I'll show you in the next lecture, उद्या संध्याकाळी. ठीक आहे. मॉरल ऑफ द स्टोरी इज, तुमचा हा जो क्लिक काउंटर आहे आणि होवर काउंटर आहे, याची फंक्शनॅलिटी इन्हान्स करेल कोण? तर विथ काउंटर. ठीक आहे. दिस इज युअर ॲक्च्युअल सोल्युशन. म्हणजे हाच तुमचा आजचा मुद्दा होता, पण ड्यू टू टायपस्क्रिप्टचे एरर्स तो मुद्दा तुमचा क्लिअर नाही झालेला आहे. बट स्टील आय गेस तुम्हाला आयडिया आली असेल काय करायचंय, कसं करायचं ते तर मी सांगेलच. अँड डू वी नीड समथिंग एल्स हिअर? नो राईट. इथे आपल्याला कंपोनंट ऑफ टाईप एनी आला तर पाहिजे होता यार, विथ प्रॉप्स. एकच मिनिट हा, मी जरा ट्राय करतो काहीतरी. प्रॉप काय माहिती, म्हणजे असं जर याची इच्छा असेलच असं काही करायची, तर लेट मी जस्ट चेक. त्याच्या इच्छेनुसार आपण, ओ व्हॉट इज दिस. आणि एक मिनिट, याची काय गरज आहे का? आहे. ओके, लेट अस ट्राय टू डू दिस. जर जर लागत असेल तर वी कॅन डू दिस राईट. ओ ओ ओ, क्या बात आहे, चालायला लागलं. ठीक आहे. सो आय 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 गॉट इट. त्याला पाहिजे ओरिजिनल कंपोनंट नावाची फील्ड, जे आपण पास करत नव्हतो. म्हणजे ॲज पर माय थिंकिंग, की सिम्पल फंक्शन आहे, त्याला आपण काही पास केलं तर ते घेऊन टाकल. पण ड्यू टू टाईपस्क्रिप्ट आपण तिथे डिफाईन केलं होतं की ओरिजिनल प्रॉप्सच लागणार आहे. अँड वन मोर थिंग, इफ दिस इज नॉट द केस, लेट मी जस्ट ट्राय टू डू समथिंग. ओरिजिनल कंपोनंट मिळेल आपल्याला, तो काही पण असू शकतो. ठीक आहे. आय डोंट वॉन्ट टू पास द नेम राईट. So this will be of type component, right? Component type of type any. त्याला त्यात काही इश्यू नसायला पाहिजे. So if I do this, I don't need this now, and I don't even need this now, and I don't have an error now. Oh my god. अननेसेसरी आपण त्याला, म्हणजे मी, सॉरी, आपण नाही बोलता येणार, मीच त्याला थोडंसं अननेसेसरी जास्त कॉम्प्लेक्स बनवलं. क्लिक काउंटर विथ काउंटर ॲप काउंटर, नुसते काउंटर काउंटर. हां, ठीक आहे. अँड सो ऑन, वी डोंट नीड दिस नाव, and we don't need this as well. Okay. Let us try to run this. Refresh and hover 1, 2, 3, 4. Yes, everything is working. मला बरं वाटते. चला, तर आपलं काम होते बघा. सी, ऍट द एंड आपण आपल्या मुद्द्याकडे आलोच, की स्टेट मॅनेजमेंटचं काम कोण करते? ते विथ काउंटर करते. क्लिक काउंटर, हवर काउंटर फक्त इव्हेंट बघतोय, त्याला जे प्रॉप्स मिळाले, इन्क्रीमेंट काउंटचे बटन आणि काउंटचा जो व्हॅल्यू आहे ती आपण डिस्प्ले करू शकतो. आणि हा प्रॉप कोण पास करेल? तर हायर ऑर्डर कंपोनेंट त्याला पास करणार आहे. ठीक आहे, समजलं? म्हणजे खूप आज थोडं घुमून फिरून आलो आपण मुद्द्याकडे आपल्या शेवटच्या, पण समजलं की थोडंसं डिफिकल्ट जाते अजून, पण प्रॅक्टिसची गरज आहे, प्रॅक्टिसची गरज तर असणारच आहे. आय मीन, पण व्हॉट यू थिंक, की किती पर्सेंट समजलं तुम्हाला? सर एकदा परत सांगा ना. ओके, सी, ॲप डॉट एस मध्ये क्लिक काउंटर, होवर काउंटर आपण हे यूज केलेले आहेत, पण क्लिक आणि होवर काउंटर दोघांमध्ये पण स्टेट नाहीये. इफ आय सी इयर, इथे स्टेट्स अवेलेबल नाही. स्टेट म्हणजे काय? ती काउंटची व्हॅल्यू. क्लिक काउंटरमध्ये पण नाही, हवर काउंटरमध्ये पण नाही. आपल्याला काय करायचं होतं, काउंटरची फंक्शनॅलिटी आपल्याला एका कंपोनंटला द्यायची होती, किंवा फंक्शनला म्हणा, कोणालाही, जो की फक्त काय हँडल करेल? स्टेट मॅनेजमेंट करेल. ठीक आहे, काउंटची व्हॅल्यू किती आहे
म्हणजे ही किती व्हॅल्यू आहे त्याची काउंटची, आणि इन्क्रीमेंट त्याला कोण करणार आहे, कसं करणार आहे. ठीक आहे. तर आपण ते काम दिलं एका हायर ऑर्डर कंपोनंटला, ज्याचं नाव आहे विथ काउंटर. आणि आपण जसं एक्सपोर्ट करतो नॉर्मली आपल्या काउंटरला. हा, दुसरी गोष्ट म्हणजे विथ काउंटर काय करतो, स्टेट मॅनेजमेंट करतो, पण ते स्टेट मॅनेजमेंट करताना स्टेट आणि इन्क्रीमेंट काउंट म्हणजे त्या स्टेटला चेंज करणारा जो फंक्शन आहे तो त्याला पास करतो ॲज प्रॉप. तर काउंट आणि इन्क्रीमेंट काउंट आपण ह्या दोन गोष्टी पास केलेल्या आहेत. त्याच गोष्टी आपण इथे प्रॉपमध्ये ऍक्सेप्ट पण केलेल्या आहे, काउंट आणि इन्क्रीमेंट काउंट. ठीक आहे. तर त्याला आपण खाली यूज केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की सी विथ काउंटर एक फंक्शन आहे. मला जर असं वाटलं की हवरचा जो काउंट आहे तो 10 पासून सुरू झाला पाहिजे आणि क्लिकचा 5 पासून सुरू झाला पाहिजे, समथिंग लाईक दॅट. तर आपण एक काम करू शकतो नाही का, की ह्याला तर आपण एक कंपोनंट पाठवत आहोत फक्त ओरिजिनल कंपोनंट म्हणून. अच्छा, वन मोर थिंग बिफोर एव्हरीथिंग, आपण ना नेमिंग कन्व्हेन्शन थोडीशी वेगळी यूज केलेली आहे. लेटस यूज ऍक्च्युअल जी नेमिंग आहे ती. ठीक आहे. तर इथे ओरिजिनल कंपोनंटच्या जागी येतं ना रॅप कंपोनंट येतं. म्हणजे विथ काउंटर कुठल्याही हायर ऑर्डर, अच्छा हा, वन मोर थिंग, हायर ऑर्डर फंक्शनचं नाव विथ ने सुरू होतं. जसं की मी बोललो होतो ना, आयरन मॅन म्हणजे टोनी स्टार्क विथ सूट, तसंच क्लिक काउंटर विथ काउंटर, विथ स्टार्ट होतं. आणि डब्ल्यू छोटं, कन्व्हेन्शन वाईज. ठीक आहे. कंपोनंटचं नाव असेल रॅप्ड कंपोनंट. ठीक आहे. त्याच रॅप कंपोनंटला आपल्याला खाली त्याचं नाव यूज करावं लागेल इथे. ओके. हे न्यू कंपोनंट जे आहे त्याचं नाव ऍक्च्युअल मध्ये जे आपल्या हायर ऑर्डर कंपोनंटचं नाव आहे तेच असेल, फक्त पास्कल केसमध्ये असेल. तर हे आपण जे लिहिले ते वरती कॅमल केसमध्ये लिहिले. ठीक आहे. सो लेटस चेंज द नेम. न्यू काउंटरच्या ऐवजी विथ काउंट डब्ल्यू कॅपिटल, आणि आपल्याला त्याला ॲज इट इज रिटर्न पण करावं लागेल, अँड सो ऑन. तर हे जर आपलं ऍक्च्युअल नेमिंग कन्व्हेन्शन जे आपण रिअल टाइम मध्ये यूज करतो. हा, दुसरी गोष्ट मी हे बोलत होतो की जर क्लिक काउंटरची व्हॅल्यू मला 5 पासून सुरू करायची आहे, किंवा आपण असंही करू शकतो, मी जेव्हा क्लिक करील, एक काम करतो आपण दुसरं एक्झाम्पल घेऊ. जेव्हा मी क्लिक करील तेव्हा व्हॅल्यू 5 ने इन्क्रीज झाली पाहिजे, आणि होवर करील तेव्हा 10 ने इन्क्रीज झाली पाहिजे. ठीक आहे. क्लिक करील 5 ने, होवर करेल 10 ने. सो व्हॉट आय डू इज, इथे जसं आपण इन्क्रीमेंट काउंट करतोय, इन्क्रीमेंट काउंट करू आपण एका व्हॅल्यू सोबत की किती ने व्हॅल्यू इन्क्रीमेंट झाली पाहिजे. ठीक आहे. इन्क्रीमेंट व्हॅल्यू, पण इन्क्रीमेंट काय व्हॅल्यू काय असेल तर एक प्रॉप असेल. ठीक आहे. सो विल यूज दॅट प्रॉप हिअर. आय गेस त्याला रॅप करावं लागेल इन्क्रीमेंट काउंट, इन्क्रीमेंट व्हॅल्यू ऑफ टाईप नंबर. नाही, रॅप करायची गरज नाही पडली. ठीक आहे. अँड अँड डू वी नीड एनिथिंग, नाही. क्लिक काउंटरमध्ये आपल्याला ती व्हॅल्यू पास करावी लागेल. तर मला वाटतं की क्लिक करताना इच वेळा म्हणजे इच टाइम 5 वेळा व्हॅल्यू इन्क्रीज झाली पाहिजे 5 ने, आणि होवर करताना 10 ने झाली पाहिजे. म्हणजे मी एक वेळा क्लिक करीन तर 5 ने व्हॅल्यू इन्क्रीज होईल. क्लिक 5 टाइम्स आला पाहिजे, आणि होवर केल्यानंतर होवर 10 टाइम्स. अँड सी, इफ आय क्लिक ऑन दिस, clicked 5 times, hovered 20 times, clicked 10 times, 15, 20, 25, 30, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, and so on. So this is your higher order component. Alright. रिझन एकच, की फंक्शनॅलिटी रिपीट नाही झाली पाहिजे म्हणून आपण काय करतोय, ती फंक्शनॅलिटी एका ठिकाणी डिफाईन केली आणि आपण बाकीच्या ठिकाणी त्याला रियूज करतोय. आणि हायर ऑर्डर कंपोनंटचं मुळात कारण असं आहे येण्याचं अस्तित्वात, की तो काय करतो, एखाद्या कंपोनंटची व्हॅल्यू इन्क्रीज करतो, त्याला एनहान्स करतो बाय प्रोव्हाइडिंग ॲडिशनल फंक्शनॅलिटी. ठीक आहे. गॉट इट. ओके, I'll stop sharing and I'll stop the recording now.